महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांचा सरदार आमचा बळ आमची आवाज, बळीराजाच पक्ष आमचा विश्वास, शेतीचा राजा बळीराजा, मी सांगत त्याचा गाजवितो नारा। प्रथम भोसले साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म इथं मुंबई सारख्या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि आमच्या मालाला योग्य भाव मिळतोय। आम्हीच आमच्या मालाची किंमत करतोय आणि आमच्या याला कस्टमर पण खूप खुश आहे की आमचा जो माल घेतोय त्यांना पण वाजवी दरापेक्षा मार्केटपेक्षा कमी दरामध्ये जर भेटतोय, त्याच्यामुळे ते पण खूप खुश आहेत। माझी मनभावी इच्छा आहे की ते मनापासून ते खासदार व्हावा आणि आपल्याला अशीच व्यक्ती पाहिजे की जे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकते आणि अशीच आम्हाला खासदार म्हणून ते इच्छुक आहेत की ते निवडून यावा। म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव त्यांनी संसदेमध्ये बोलावा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी जेवढ्या चांगल्या स्कीम आहेत किंवा काही शेतकऱ्यांसाठी ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्या आणून त्यांनी आम्हाला हे करून द्यावात, आमच्या इच्छा त्यांनी पूर्ण करून द्यावात, आमच्या मालाला योग्य भाव द्यावा। मी पुण्यावरून येतो भाजी विकायला, त्यावेळी शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करतो। ॲडव्होकेट भोसले सर आहे ना, त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। मला वाटतं की त्यांना बहुमतांनी सगळ्यांनी निवडून द्यावं म्हणून मनात मदत केली। म्हणजे इथं कुठं कसला प्रॉब्लेम असेल तर आम्हाला खूप हेल्प केली। म्हणजे आता कुणी कुठं असं म्हणजे बाहेर लावायला अलाउड नाही, पण त्यांनी आम्हाला इथं प्लॅटफॉर्म चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिला। आठवड्यातून एक दिवस इथे बाजार भरतो सर। अजून आमच्या भरपूर इच्छा आहेत त्यांच्याकडनं, ते पूर्ण करू शकतील। मग भोसले साहेबांमुळे आमची सोय चांगली झालेली आहे आणि आम्हाला 400 रुपये घालून भाजी आणायला जावं लागायचं रिक्षाने, ते आता घराच्या एकदम जवळ आलेली आहे। आम्ही आनंदी आहे, भोसले साहेबांचं काम छानच आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले, मी मावळ मतदारसंघाचा उमेदवार आहे। तुम्हाला माहीत असेल की आपल्या पुढे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। एक तर आहे मराठा आरक्षण आणि दुसरं आहे शेतकऱ्यांचं संगोपन। तर यामध्ये महत्त्वाचा विषय गेले 4 ते 6 महिन्यापूर्वी मराठा आरक्षण हा विषय खूप टोकाचा झालेला होता। अक्षरशः महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक अर्जंट ऑल पार्टी मीटिंग बोलवली आणि त्यामध्ये त्यांनी GR ही पास केला मराठा आरक्षणाबद्दल। पण आपण आज पाहिलं, आजच्या इलेक्शनच्या तारखेला मराठा आरक्षण हा विषय पूर्णपणे डब्यात गेलेला आहे। कोणताही राजनेता, कोणतीही मीडिया ह्या मराठा आरक्षण विषयावर बोलायला तयार नाहीये किंवा याच्यावर पुढं काय करायचं याच्याबद्दल सगळेजण शांत आहेत। दुसरा प्रश्न येतो शेतकरी। आज शेतकरी जो स्वतः कमवतो, जो स्वतः पीक उगवतो, त्याच्या मालाला जो भाव ठरवणार आहेत ते आहेत आपले गव्हर्नमेंट अथॉरिटीज। ही जी पद्धत आहे ही पूर्णपणे चुकीची आहे। शेतकरी जर स्वतः माल पिकवतो तर त्याला त्याचा मालाचा भाव भेटला पाहिजे। आजच्या तारखेला आपण अजूनही पाहत आहोत भरपूर सारे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्याबरोबर त्यांना बेसिक नेसेसिटी पाण्याची किंवा शाळेची सुविधा आपले कोणतेही नेते प्रोव्हाइड करू शकलेले नाही आहेत। शेतकरी आणि शिकलेल्या वर्गामध्ये जर आपल्याला एक बॉन्ड निर्माण करायचा असेल तर त्याकरता आपल्याला एक प्रॉपर प्रतिनिधी पाहिजे जो आपला आवाज पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये उचलू शकतो आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना जे पिकाचे भाव भेटायला पाहिजेत, शेतकऱ्यांना जे स्वतःचं मार्केट भेटायला पाहिजे। शेतकरी हा एक बिझनेसमॅन आहे, त्यालाही त्याचा मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार भेटला पाहिजे। तर हे सगळे विषय जे आहेत ते आपण लोकसभेमध्ये मांडणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला परिवर्तन दिसणार आहे। जर आपण हे केलेलं नाहीये तर मग खूप अवघड आहे। हे जे लाखो करोडो मराठा आहेत यांचं काय होणार आहे हे कुणालाही माहीत नाहीये। एकही नेता नाहीये जो मराठा आरक्षणाच्या सपोर्टमध्ये बोलायला तयार आहे। मग असं जर असेल तर मग मराठ्यांनी काय करायला पाहिजे हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याकरता मी तुमचा प्रतिनिधी म्हणून यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनला उभा आहे आणि मला तुमचा सपोर्टची खूप गरज आहे। आपण सगळे एकत्र येऊन जर काम केलं तर आपल्याला खूप मोठे बदल आणता येतील। त्याबरोबर
आपल्याला जी आपली अपेक्षा आहे, आपले जे स्वप्न आहेत ते आपल्याला पूर्ण करता येतील. मी मावळच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी मला भारी बहुमताने निवडून द्यावे. माझी निशाणी आहे शेतकरी आणि ऊस, सिरियल नंबर आहे 4 आणि आपलं एक वोट गरजेचं आहे. आपण सगळे एकत्र येऊ आणि परिवर्तन घेऊन येऊ. जय भारत, जय महाराष्ट्र. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.